आहात, छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल. मंडळी, इतकं सुंदर आयुष्यामध्ये आपण किती वेळा आणि काय काय करायला पाहिजे आणि जे आपण करत नाही. मुळात जगण्यासाठी काय काय केलं पाहिजे, तर सर्वात प्रथम जगण्यासाठी खुश राहायला पाहिजे. आणि खुश राहण्यासाठी काय केलं पाहिजे, तर मन सकारात्मक ठेवलं पाहिजे. सतत काही ना काही नवीन करत राहायला पाहिजे. स्वप्न पाहिली पाहिजेत, त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे. झोप उडाली पाहिजे. म्हणजे काय, तर नवीन काहीतरी करण्याचे चान्सेस कधी सोडायचे नसतात, हे लक्षात ठेवा. इतका सुंदर विषय घेऊन आलेले मी ऑकल्ट एक्सपर्ट. माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं मिस्टिक करिअरमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. कसे आहात, छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल. सर्वात प्रथम हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे. शेवटी असा तिलस्मी मंत्र देणार आहे ना तुम्हा सगळ्यांना. तर जगण्यासाठी ना, दिवस जसं सुरू होतो ना, आंघोळ वगैरे करून आपण बाहेर येतो. जसं माझा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, सायकिक शील्ड कशी ॲक्टिव्ह करायची, जी सायकिक शील्ड संरक्षण करते, आपलं संरक्षण कवच तयार करा म्हणून एक व्हिडिओ माझा ऑलरेडी अपलोड झालेला आहे. तो सगळ्यांनी सर्वात पहिले पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की सायकिक शील्ड कशी ॲक्टिव्ह करायची आणि आपलं स्वतःचं संरक्षण आपण कसं करायचं, बाहेरच्या बाधेपासून, नेगेटिव्हिटीपासून, लोकांच्या नजरांपासून. काय आहे की नजरा लागल्या ना तरी चांगलं नसतं, आणि कोणी बाहेर काही करत पण असेल आपल्यासाठी तर ते तर अजिबात चांगलं नसतं. मग त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी प्लीज तो व्हिडिओ बघून घ्या. सर्वात प्रथम काय आहे की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी अडवत असतात, कारण आपण बरेच विचार करत असतो. आणि जेव्हा विचार करतो ना, ते विचारांमध्ये नेमकं काय असतं ते तुम्हाला माहिती. पण मी आज तुमच्या डोक्यामध्ये एक विचार घालणार आहे आणि तो विचार तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये चालू करा. सर्वात प्रथम स्वतःला सांगा की आयुष्य खूप सुंदर आहे. आपण खूप नशिबान आहोत की आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे. त्यामुळे चुकूनही कधी बोलू नका की मनुष्य जन्माला आले आणि माझं वाटोळं झालं. हे शब्द आहेत ना, माझा तो पण व्हिडिओ आहे की शापित शब्द. हे शब्द तुमचं खरंच वाटोळं करतील, कारण तुम्ही बोललायत, तुम्ही ते ॲक्सेप्ट केलेत, तुम्ही तो मेसेज डिवाईनमध्ये सोडला आहे. मग तुमचं वाटोळं व्हायला कोण थांबवणार आहे सांगा मला, कारण तुमचा ॲक्सेप्टन्स तुम्ही मान्य करून घेतलेत ते. त्याच्यामुळे हे शब्द असे वापरायचे नसतात. आपण सुखी आहोत, आपण आनंदी आहोत, हे म्हणायला काय जीभ जड होते का? आणि किती सोपं आहे ना हे म्हणणं. वेळेनुसार आपण आनंदी राहतो, सवयीनुसार आपण दुःखी होतो, सोयीनुसार आपण बोलतो. मग ह्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडायचं असेल ना मंडळी, तर सर्वात पहिले स्वतःला सांगा की आजपासून मी खूप खुश राहणार आहे, फक्त पॉझिटिव्ह विचार करणार आहे. कोणी वाटेल तसं वागू दे, कोणी वाटेल ते बोलू दे, मला काडीचा फरक पडत नाही. इतकं ठामपणे स्वतःला बजावून घ्या. आणि स्त्रियांनी आणि पुरुषांनी सुंदर जगा. आंघोळ झाल्या मस्त स्वतःला क्रीम लावा, मस्त ड्रेसअप करा, परफ्यूम मारा, प्लॅनिंग करा दिवसाचं. ऑफिस येतं ऑफिस, बिझनेस येतं बिझनेस, बस जायचं आहे. मस्त आज दिवस गेला पाहिजे, छान गेला पाहिजे, हसत मी घरी येणार. घरी येताना कधी रिकामं येऊ नका. भले तुमच्याकडे पैसे जरी नसले ना तरी रस्त्यातलं दगड उचलून खिशात टाकाने आणा, पण घरामध्ये रिकामं शिरायचं नाही. तुम्ही नेलेली बॅग घरात आणली म्हणजे तुम्ही भरलेले आलात असं नाही. तुम्ही जे घरात न नेले ना ते घेऊन आलात. मग तुम्हाला आता काय करायचं आहे की बॅग आपली, त्याच्यामध्ये एखादं काहीतरी वस्तू घ्या घरासाठी. 5 पैशाची, 10 पैशाची, काही मिळत नाही आजकाल, मग 10 रुपयाचं काही मिळत असेल तर तेवढं घेऊन या. पण घरामध्ये येताना ते घ्या. आणि ज्यांच्याकडे पैशांचा अगदीच हे असेल तर त्यांनी दगड तरी उचला, नाही तर माती तरी उचला आणि घरामध्ये आणा. सांगायचा हेतू इतकाच आहे की घरात येताना तुम्हाला रिकामं नाही यायचं आहे, कारण रिकामं आलात ना तर घर पण रिकामं राहतं. मन भरकटलेलं ठेवायचं नाही आहे. मनामध्ये आपली जे विचार असतात ना, ती प्रोसेस एकदम पॉझिटिव्ह करा. आपल्याला अधिकार नाही आहे, देवाने दिलेलं ते आयुष्य आहे, तोच घेऊन जाणार आहे, पण आपल्याला अधिकार नाही. आणि मनुष्य म्हणून जन्माला आलात ना तर पुण्य करायचं पण तुमच्या हातात आहे. बाकी योनीमध्ये पुण्य करता येत नाही हो. आपल्याला मनुष्य जन्मातच पुण्य करता येतं, पण आपण मनुष्य काय करतं, जास्तीत जास्त पाप करतो आणि पापाचं हे वाढवतो आणि मग भोगत बसतो आणि मग देवाला दोष देतो. माझ्या नशिबी असं का आलं, मी असं काय केलं होतं, मलाच का भोगायला लागतं. अरे पण तुमची मागची कर्म घेऊन आलायत, परत या जन्मीची कर्म तुम्ही चांगली करत नसाल तर ते पण तुमच्या वाट्याला येतं. आता काहींना इतके मी उपाय सांगते, काहींना लगेच फळतात, काहींना वेळ लागतो, त्यांची कर्म आहेत ती, बरोबर. तर मंडळी ना, प्रत्येक गोष्ट आहे ना खूप संयम ठेवून विचारांनी एकदम छान, देवाने तोंड दिले म्हणून वाटेल ते बोलू नये.
कळलं ना? म्हणजे काहीही बोलायचं, तोंडातनं कुठलेही शब्द काढायचे, शापित शब्द जसं मी म्हटलं, ते शब्द पण शापित असतात जे आपण काढतो, तेच मेसेज आपण डिवाईनमध्ये सोडतो. खूपदा काय होतं, तुमचे शब्दच तुमच्या ओट्यामध्ये तुम्ही बोलून घेता. दुसरं काय होतं, डोक्यात जे विचार चाललेले असतात ना, ते विचार सबकॉन्शियसली काम करतात तुमच्यावर. त्यामुळे तुमचं घडतं वाईट ते तुमच्यामुळे घडतं. ज्या देवाने गाळलेल्या जागा सोडल्यात ना, त्या तुम्ही अशा भरता. तिसरं काय असतं, कोणीतरी तुमचे कान भरतं, तुम्ही घरामध्ये कलह माजवता. चौथं काय असतं, तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये कंटाळा असतो. काहीही करा कंटाळा, काहीही करा कंटाळा. मग तो कशाला असतो? नाही पाहिजे ना कंटाळा. आपलं आयुष्य आहे. आजचा दिवस गेला, उद्याचा कसा जातो याची चिंता करण्यामध्ये वेळ घालवू नका. आयुष्य किती आहे? आत्ताच्या जगामध्ये तर आयुष्य फार पण नाही आहे. मग आहे ते आयुष्य सुंदर करा ना. इतका सोपा उपाय मी आता सांगते, खूप सोपा आहे आणि खूप आत्मीयतेने तुम्ही ते केलंत ना. बघा, मी एक गोष्ट सांगते, भगवंताने तुम्हाला ना इंद्रिय दिलेली आहेत, विचार करण्याची शक्ती दिलेली आहे, चांगलं बोलायला तोंड दिले, चांगलं बघायला डोळे दिलेले आहेत. पॉझिटिव्ह विचारांची मानसिकता पण देवाने दिलेली आहे, पण त्याच्यावर आपण नेगेटिव्ह विचारांचा थर माजवलेला आहे. तर जेव्हा आपल्याला जर खरंच आपलं आयुष्य सुंदर करायचं असेल ना मंडळी, तर तुम्ही एक काम करा. रोज जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो तेव्हा, दुपारचा 1 ते 4 हा टाईम सोडून जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो तेव्हा ना ओंकार करा. बरं, ओंकार जोरात घरामध्ये करायचा नसेल, कळवायचा नसेल कोणाला मी काय करतोय ते, तर कळवू नयेच, असं सांगत सुटूच नाही, गाजावाजा करूच नाही की आपण काय उपासना करतो. मुळात बसायचं एका जागी आणि फक्त इतकंच करायचं. ओम जास्त घ्यायचं, मग कमी घ्यायचं, मग हळूहळू काय करायचं, ओम कमी घ्यायचा, मग जास्त घ्यायचा. कळलं? ज्या लोकांना ना थ्रोटशी कनेक्टेड, ज्या लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे थायरॉईड वगैरे आहे, सतत घसा खवखवतो, सर्दी होते, त्या लोकांनी जास्त ओढा. ठीक आहे? आणि ज्यांचं डोकं बधीर होतं, विचार करण्याची हे संपून जाते, म्हणजे त्यांच्यात त्राणच राहत नाही विचार करण्याचा, त्यांची थॉट प्रोसेस अलाईन नीट होत नाही आहे ना, अशा लोकांनी ओम जास्त खेचा. कळलं? मी पुन्हा एकदा सांगते, ओम जास्त वेळा आणि मग कमी. कसं म्हणायचं ते दाखवते. आता ओम कमी, म जास्त. जितके वेळा तुम्ही खेचू शकता ना, ओ किंवा म तुम्ही खेचा, त्याने तुम्हाला फायदाच होणार आहे. दुसरा मंत्र आहे श्री. मचा नाद झाला पाहिजे. कळलं? मचा नाद झाला पाहिजे, जेणेकरून काय होईल, हळूहळू लोक तुमचा नाद करायला कमी करतील. म्हणजे काय होईल, नाद करायचा नाही, असं आपलं आयुष्य पाहिजे, असं आपलं जगणं पाहिजे, त्याच्यात सातत्य पाहिजे. खूपदा ह्या गोष्टींनाच आपण अगदी म्हणजे फालतू म्हणून बाजूला करतो. हे 2 मंत्र ना प्रभावी आहेत आणि तुमच्यावर काम करतील. तिसरा प्रयोग काय असू शकतो, तर तुम्हाला रोज 10 मिनटं तरी मेडिटेशनला बसायचं. मेडिटेशनला बसल्यानंतर शांत फक्त बसा, कुठेही लक्ष केंद्रित करू नका. जमलंच तर नाकाच्या पॉईंटवर लक्ष केंद्रित करा, अदरवाईज कुठेही लक्ष केंद्रित करायची गरज तुम्हाला नाही आहे. एका जागी शांत बसून दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळतो तेव्हा बसा आणि हा मंत्र कॉन्सन्ट्रेट करा. सगळं करणं सोपं आहे, त्याला सोपं बनवणं तुमच्या हातात आहे. गोष्टी सोप्या करायच्या की गोष्टींना आणखीन अवघड करायचं हेही तुमच्या हातात आहे. त्याच्यामुळे मंडळी, जीव तोडून मी कितीही सांगितलं ना तरी मी झोपी गेलेल्याला जागा करू शकते, मी झोपेचं सोंग घेतलेल्याला जागा नाही करू शकत. त्याच्यामुळे तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला तुमचं आयुष्य सुंदर करायचं आहे की आयुष्याची माती करायची आहे. 2च या गोष्टी आहेत. एक तर आयुष्य सुंदर होऊ शकतं, आयदर आयुष्याची माती होऊ शकते. आयुष्याची माती करणारा आहे ना, त्याला तीच माती खावी लागते, पण जो आयुष्य सुंदर करतो ना त्याला अनेक तऱ्हेने आयुष्य जगता येतं. मग ते तुम्ही ठरवा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही आयुष्य कसं जगताय.
आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ पाहून स्वतःमध्ये बदल करा. त्यामुळे जसं मी नेहमी म्हणते, वेळ प्रत्येकावर येते आणि वेळ प्रत्येकाची येते. तर कसं हसत राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.